स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. मुंबईतल्या गोरेगाव परिसरातल्या 5 मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीमध्ये 51 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमी झालेल्या 36 जणांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तर 15 जणांना कूपर रुग्णालयात दाखल केलंय. 35 जणांची प्रकृती स्थिर आहे. बुलढाण्याच्या मर्दळी घाटामध्ये संभाजीनगर मलकापूर एसटीचा भीषण अपघात झाला. युटर्न घेताना चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं बस घाटामध्ये उलटली आणि या अपघातामध्ये 13 प्रवासी जखमी झाले. पुण्याच्या वाकड येथे मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थिनी जखमी झाली. ही दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचारी सुद्धा वेळेवर उपस्थित नव्हते आणि वसतिगृह सुरू करून 1 वर्षही झालं नाही तेवढ्यातच हा स्लॅब कोसळल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सिक्कीममधील ढगफुटीमध्ये बीड जिल्ह्यातील कर्तव्यावरती असलेले जवान पांडुरंग तावरे बेपत्ता झालेत. ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आलाय आणि पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली. त्यानंतर नदीलगतच्या परिसरातील लष्कराची छावणी वाहून गेली आणि तिथे उभी असलेली 41 वाहनं बुडली. जळगाव जिल्ह्यामध्ये विनापरवाना दुचाकी वाहन विक्रेत्यांचं प्रमाण वाढले आणि या प्रकारामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाचा सहभाग असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनावणे यांनी केलाय. जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये. यानंतर आपण महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये संपूर्ण राज्यभरातल्या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर स्वरूपात जाणून घेऊयात. मात्र या दरम्यानची एखादी बातमी जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुमच्या वेळेनुसार पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर. चंद्रपुरातल्या कोपर्ण तालुक्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भूसंपादन रद्द करून शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याची मागणी केली. नांदगावच्या मांडवड इथल्या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं. अतिवृष्टी आणि गारपिटीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन देखील भरपाई न मिळाल्यानं आंदोलन केलं जातंय. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात घसरण झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. परभणीतल्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावेळी दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. यवतमाळमधल्या दिग्रस एसटी आगाराची बस वाशिमच्या सावरगावजवळ बंद पडली त्यामुळे बसमधील प्रवाशांचे हाल झाले. या प्रवाशांना बराच काळ तात्काळ बसावं लागलं. दौंड तालुक्यातील कुरकुंभ पांढरेवाडीजवळ बनावट देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. 7,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. धाराशिवच्या कामठा आपशिंगा परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. खेडच्या कुडूस परिसरामध्ये दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होते. एका घरासमोर बिबट्या वावरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या 2 भावांसह 3घांचा तलावात बुडून मृत्यू झाला. शिर्डी हैदराबाद महामार्गावरील अंतरवाली फाटा इथल्या पाझर तलावात ही घटना घडली. करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी रस्त्याची दुरवस्था झाली. हा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी तहसीलदार आणि बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव घालून ही आंदोलन केलं. नगरमधील अर्बन बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रद्द करण्यात आलाय. त्यामुळे 322 कोटींच्या ठेवी अडकल्यानं खातेदारांमध्ये खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल आलाय. घातपात घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे. नागपूरच्या वर्धमान नगर परिसरात सायकलच्या गोडाऊनला आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं. सिक्कीममधील ढगफुटीमध्ये बीडमधील जवान बेपत्ता झालाय. पांडुरंग तावरे असं जवानाचं नाव असून त्याला अद्याप शोध न लागल्यानं त्यांचं कुटुंब चिंतेत आहे.
युटर्न घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बसचा अपघात झाला. बुलढाण्यामधल्या मर्दळी घाटात ही घटना घडली असून यात 13 प्रवासी जखमी झाले. एका प्रवाशानं तिकीट न काढल्याच्या कारणावरून तिकीट निरीक्षकांनी थेट प्रवाशांसह एसटी पोलीस स्टेशनमध्ये नेली. जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण सविस्तर घडामोडी पाहूयात, मात्र त्याआधी हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट. देवगिरी बंगल्यावरती दोघांमध्ये चर्चा, तर ही सदिच्छा भेट असल्याचं दानवेंचं स्पष्टीकरण. गोरेगावमधील आगीच्या घटनेवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दुःख व्यक्त, तर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा. दुधाला 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी बारामतीत शेतकऱ्यांचं उपोषण सुरू, तर शेतकऱ्याला पाठिंबा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार. कल्याण रेल्वे स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून 3 प्रवासी पडले. दोघांचा मृत्यू झाल्याची भीती, तर 1 जण गंभीर जखमी. बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रोचा लोकार्पण सोहळा नवरात्रोत्सवात होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. रिझर्व्ह बँकेचं आर्थिक पतधोरण जाहीर. व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय सर्वसामान्यांना मोठा दिलासा. आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पुण्यातून. तिथे ससून रुग्णालयातून एक आरोपी पळून गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता 360 सुरक्षा रक्षकांची चौकशी केली जाणार आहे. पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे. 3 वेगवेगळ्या समित्या ससून प्रकरणाची 1.5 महिना चौकशी करणार आहेत. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. तर रुग्ण पळून गेल्याची घटना ससूनमध्ये घडली, त्यानंतरचे काय अपडेट्स आहेत? श्वेता, जे गार्ड बंदोबस्तासाठी ससून रुग्णालयामध्ये पोलीस मुख्यालयाच्या मार्फत दिले जातात, या सगळ्या गार्डचा संबंध रोज वेगवेगळ्या प्रकारच्या कैद्यांशी येत असतो. आणि या कैद्यांबरोबर सलगी करून त्यांना फोनवर बोलायला देणं असू द्यात किंवा नातेवाईकांना भेटणं असू द्यात, या सगळ्या गोष्टी त्या या गार्डच्या मार्फतीनं केल्या जात असतात. असे अनेक गैरप्रकार घडत असतात. त्यामुळे ससून रुग्णालयातून ललित पाटीलच्या पलायनाचा जो प्रकार घडला, या प्रकाराशी संबंधित असलेल्या आणि बंदोबस्तावरती नेमणूक असलेल्या जवळपास 350 पेक्षा जास्त गार्ड चौकशी जी आहे ती पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे. आणि गुन्हेगारांशी पोलिसांनी कसं वागावं किंवा बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी कसं वागावं याची एक SOP जी आहे ती तयार केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी या 350 पेक्षा जास्त गार्डची चौकशी करून नेमकं कुठल्या कुठल्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये काय काय घडले याबाबतची सगळी चौकशी जी आहे ती चौकशी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल. आणि त्यानंतर त्याचा अहवाल जो आहे तो अहवाल आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना सादर केला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आज ससून रुग्णालयातले जे गैरप्रकार घडलेत, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये, सरकारी रुग्णालयांमध्ये जे मृत्यू झाले होते त्याच्या पार्श्वभूमीवरती आढावा घेण्यासाठी आज पुण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत राजेश देशमुख आणि पुण्याचे विभागीय आयुक्त जे आहेत सौरभ राव, हे दुपारी 3 वाजता ससून रुग्णालयामध्ये पाहणीसाठी जाणार आहेत. तिथं गेल्यानंतर नेमके हे गैरप्रकार घडायचं कारण काय याचा आढावा जो आहे तो त्यांच्याकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे एकूण ससून रुग्णालयामध्ये ज्या घटना गेल्या 4-5 दिवसांमध्ये घडलेल्या आहेत त्याचे पडसाद जे आहेत ते आता उमटायला सुरुवात झाली आहे. श्वेता. आता बातमी मुंबईतून आहे. तिथे गोरेगाव परिसरातल्या एका इमारतीला भीषण आग लागली आणि 5 मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेली ही आग संपूर्ण इमारतभर पसरली आणि या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीमध्ये 51 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आणि जखमी झालेल्या 36 जणांना
जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तर 15 जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 35 जणांची प्रकृती स्थिर आहे आणि रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की पार्किंगमधील सर्व वाहनं जळून खाक झाली आणि आग लागल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या जवळपास 30 ते 35 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण शोधलं जात आहे. प्राथमिक जी माहिती आहे, खाली स्क्रॅब आणि कागदी कापडाचे गट्टे होते आणि त्यामुळे आग लागली असे प्राथमिक याच्यातून निदर्शनास आलेलं आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांच्याबद्दल जे मृत झाले त्यांची संवेदना व्यक्त करतो आणि मृतांच्या परिवाराला 5 लाख रुपयाची मदत शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार संपूर्णपणे सरकार करेल. मुंबई के गोरेगांव इलाके में रात 3 बजे एक बड़ी आग लग गई. 7 मंजिला इमारत है और उसमें शॉर्ट सर्किट की वजह से जो प्राइमरी फेस की जानकारी मिल रही है, शॉर्ट सर्किट की वजह से आग लगी है और साफ तौर पे देख सकते हैं कि फायर ब्रिगेड के लोग हैं, उन्होंने घंटों मशक्कत करने के बाद अब पूरी आग पर काबू पा लिया है. लेकिन इतनी बड़ी आग में जो जानकारी मिल रही है, 51 लोग घायल हो चुके हैं, जिनमें से 5 लोग की हालत काफी ज्यादा गंभीर बताई जा रही है. लेकिन 7 लोगों की इस पूरे मामले में मौत हो चुकी है. तो ये बड़ी खबर है कि मुंबई जैसे शहर, बड़े शहर में 7 लोग झुलसकर उनकी डेथ हो जाती है. फायर ब्रिगेड के तमाम बड़े अधिकारी यहाँ पर मौजूद हैं और इंस्पेक्शन कर रहे हैं कि आखिरकार जो आग लगने की असली वजह क्या हो सकती है. लेकिन जो जानकारी मिल रही है कि शॉर्ट सर्किट की वजह से ये आग लगी थी. और आपको दिखाना चाहेंगे कि 7 मंजिला जो एसआरए की इमारत है, जिस इमारत का नाम जय भवानी है, ये एसआरए की इमारत है और यहाँ पर लोग रह रहे थे. और रात 3 बजे जब सब लोग गहरी नींद में सो रहे थे तब ये आग लगी. लोगों को बचने का मौका नहीं मिल पाया है क्योंकि जो लोग अंदर फंसे हुए थे वो बाहर निकल नहीं पा रहे थे. फायर ब्रिगेड इस मौके पर पहुंचती है. जो लोग फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर पे जो फंसे हुए थे उन्हें रेस्क्यू कराती है, बाहर निकालती है. जब तक ये रेस्क्यू ऑपरेशन चलता है तब तक 51 लोग बुरी तरह से इंजर्ड हो चुके थे. अब जानकारी जो अपडेट सामने आ रहा है कि 51 लोगों में से 7 लोगों की मौत हो चुकी है और 51 लोग अभी भी इंजर्ड हैं. और अब फायर ब्रिगेड जांच कर रही है कि अब कूलिंग प्रोसेस खत्म होने के बाद फायर ब्रिगेड जांच करेगी कि आग लगने की असली वजह क्या थी. मुंबई से कैमरामैन रजनीश के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया. हम लोग जूना कपड़े का धंधा करते, उधर पोटला बिटला सब रखा था, जूना कपड़ा लगा था, तो शॉर्ट सर्किट हुआ, उसके कारण उसमें आग लग गई. और आग लगते लगते तो बहुत आगे आग पहुंच गई, कम से कम 3-4 मालों तक आग पहुंच गई. छोटे छोटे बच्चे लोग ऊपर भागे, धुआं बहुत हिसाब के भारी हो गया. आज माझ्या बिल्डिंगमध्ये जर फायरची प्रोसेस असली असती तर आम्ही काय ना काहीतरी रहिवासी होऊन काय ना काहीतरी आम्ही मदत केली असती. पाणी जर असलं असतं तरी पण आम्ही पाणी टाकलं असतं आग बुझवायला, पण काहीच नाही झालंय. जो नीचे पार्किंग प्लेस में कुछ 39 टू व्हीलर्स थे और साइकिल थे और कुछ वहाँ से ब्लास्ट हुआ है या फर्स्ट फ्लोर से, अभी उसकी कोई पूरी जानकारी नहीं है. लेकिन कूपर हॉस्पिटल और गोरेगांव यहाँ जोगेश्वरी में जो हॉस्पिटल है ट्रोमा केयर, वहाँ पर लोगों को एडमिट किया गया है. काफ़ी कैजुअलिटी हुई है और कुछ 6-7 लोगों की डेथ भी हुई है. इस तरह के अभी तुरंत मुझे मालूम पड़ा है पुलिस डिपार्टमेंट से. और बाकी के जो लोग हैं उनको हम लोग उन्नत नगर जो स्कूल है वहाँ पे उनको शिफ्ट कर रहे हैं. ऑथॉरिटी आहे, त्याचे कमिशनर आहेत, त्यांना आम्ही नक्कीच हे करून ह्याच्यातून काय ह्याच्यात दोष राहिलेले आहेत, उणिवा काय आहेत आणि काय केलं पाहिजे ऑथॉरिटीने. तुम्ही राहायची परवानगी देता पण ती घरं राहण्यालायक आहेत का, सुरक्षित आहेत का हे बघत नाही. आज जर समजा ते लिफ्ट वगैरे सगळ्याचं जळून गेल्या, बंद झाल्या, तर एवढे उंच लोक चढणार उतरणार कसं. असं एकच वाट जर असेल तर हे कुठल्याही नगररचनेमध्ये चालणारच नाही. एक वाट नाही, 2-2 वाटा पाहिजेतच, तरच माणसांचे जीव सुरक्षित राहते. याच घटनेसंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले, ते पाहूयात. मुंबईतील गोरेगाव इथली आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही बीएमसी आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत केली जाते. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा, असं ट्विट देवेंद्र फडणवीसांचं.
दुसरीकडे नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूचे प्रकरण गाजत असतानाच परभणीमध्ये देखील 42 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. भारत मोरे यांना पायाच्या दुखापतीवरती उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि या प्रकरणी दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. विशाल माने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. काय नेमकं झालंय या 42 वर्षीय इसमाबाबत या रुग्णालयात? परभणी शहरातील साखला प्लॉट भागात राहणारा भारत मोरे यांना काही दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या नातेवाईकांकडून आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की त्यांच्या पायाला काही दुखापत झाली होती आणि त्याच्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु या उपचारादरम्यान डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं आणि हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. एकूण नांदेडची जी परिस्थिती आहे, नांदेडमध्ये जो हाहाकार माजलेला आहे, त्यानंतर परभणीमधील डॉक्टरांनी रुग्णांच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं होतं. परंतु इथं देखील डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे आणि यानंतर सध्या तरी जिल्हा आरोग्य प्रशासन यावर काही बोलायला तयार नाहीये. परंतु दुपारच्या नंतर जिल्हा शल्यचिकित्सक, महाविद्यालयाचे डीन यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. राज्यभरात शासकीय रुग्णालयांमध्ये निर्माण झालेला औषधांचा तुटवडा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासन आदेश काढलाय. औषधांची तूट भरून काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधील राखीव निधी 100% खर्च करून त्यातून औषधांची खरेदी करावी असे शासन आदेश आहेत आणि यापूर्वी केवळ 10% इतका निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हा रुग्णालयांना होते. मात्र आता 100% निधी खर्च करण्याचे अधिकार प्राप्त झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी स्वागत केलंय. आपल्यासोबत केंद्रीय मंत्री भारती पवार आहे. ताई, काल आपण नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली, त्यानंतर एक वास्तव समोर आलं, ते म्हणजे औषधांचा तुटवडा होता. ही बातमी न्यूज 18 लोकमतनेही दाखवली आणि त्यानंतर एक मोठा निर्णय झालेला आहे. काय नेमका निर्णय आहे आणि कसा दिलासा यामुळे मिळणार आहे? काल सिव्हिल हॉस्पिटलला पण मी व्हिजिट केली होती आणि आपल्या माध्यमातून मी सांगितलंही होतं की पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु तो एक साधारण महिनाभराचा पुरेल अशी माहिती मला तिथल्या सिव्हिल सर्जनकडून मिळाली होती. यानंतर देखील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील केला होता आणि मी सातत्याने या बाबतीतही पाठपुरावा केला होता. माननीय आरोग्यमंत्री सावंत साहेबांची चर्चा झाली होती. MD NHM यांच्याबरोबरही काल चर्चा झाली. मी आभारी आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला. कारण आधी प्रत्येक जिल्ह्याला DPDC मधून एक आरोग्याचं बजेट होतं. त्या बजेटमधून 10% खरेदी हे जिल्हा लेव्हलला करू शकत होते. परंतु काल त्यांनी एक GR काढला आणि त्यामध्ये स्पष्टता दिली आहे की ज्या आरोग्याच्या बजेटमधून पूर्वी 10% निधी खर्च करण्याची मुभा होती, तर आता ती पूर्णपणे 100% खरेदी ही जिल्हा पातळीवर करू शकतात. त्यामुळे एक सुविधा अशी होईल की हा तुटवडा जाणवणार नाही. जी आवश्यकता आहे, जी गरज आहे, तो तात्काळ तिथला प्रशासनाचा निर्णय घेऊन ते खरेदी तात्काळ करू शकतील. थोडक्यात तर औषधं लोकांना पुरवावीत, औषधांसाठी लोकांना बाहेर खर्च करण्याला येऊ नये म्हणून हा निर्णय घेतला. मी आभारी आहे की मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ निर्देशही दिले आणि आता ती खरेदी पण जिथे ज्या ज्या जिल्ह्यात कमतरता असेल ती तात्काळ होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर नांदेडमधील मृत्यूतांडव प्रकरणी नांदेडमधील घटनेबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्तींनी राज्य सरकारला यावरून ठणकावलंय आणि मृत्यूच्या कारणावरून सरकारवरती ताशेरे ओढलेत. नांदेडमधील मृत्यूतांडवाप्रकरणी हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू असून न्यायमूर्तींनी याबाबतीत राज्य सरकारला ठणकावलंय. मृत्यूच्या कारणावरून ताशेरे ओढलेत राज्य सरकारवरती आणि मनुष्यबळाची कमतरता असेल किंवा औषधांची टंचाई अशा कारणांनी जर मृत्यू होत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी सरकारला बजावलंय. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नांदेडमधली घटना आणि त्याची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली आणि आता कोर्टानं राज्य सरकारला याबाबत काय सुनावलंय?
श्वेता, मुख्य न्यायाधीश यांना एक विशेषाधिकार असतो, म्हणजे की एखाद्या घडलेल्या घटनेची स्वतः दखल घेणं. आणखी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी स्वतः सुमोटो याचिका दाखल घेतली नांदेड या दुर्घटनेवर. आणि या ठिकाणी स्पष्ट होतं की राज्य सरकारचं अपयशाचं आहे. राज्य सरकारला अत्यंत धारेवर धरलंय मुख्य न्यायाधीशांनी. या सगळ्या विषयात महाधिवक्ता वीरेंद्र सराफ राज्य सरकारच्या वतीनं ज्यावेळेस सांगतायत की सगळ्याच गोष्टीला फक्त एकच घटक जबाबदार असतो असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी जिल्हावार सुद्धा या सगळ्या विषयांकडे लक्ष देण्यासाठी समिती निश्चित असते. पण ती समिती कोणतीही असो ती सरकारची असते, मग त्याला तुम्ही जबाबदार नाही का? हायकोर्टाचे प्रश्न अत्यंत तीक्ष्ण आहे. मुख्य न्यायाधीशांनी घेतलेली गंभीर दखल ही अत्यंत कठोर आहे आणि अत्यंत कठोर शब्दामध्ये राज्य सरकारची कान उघाडणी सुद्धा मुख्य न्यायाधीश करता आहे. अशा प्रकारची घटना घडत असेल, अशा प्रकारच्या घटनेला जी घटना घडते ती रोखता येणं आणि ती तुम्ही रोखू शकला नाही, हे सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे. सरकारी यंत्रणांचं अपयश आहे. आणखी मग त्याचा उत्तर द्या. महाधिवक्ता वीरेंद्र सराफ राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडतात. सुनावणी आता सुरू आहे आणि या सुनावणीतनं नक्कीच काहीतरी कठोर निर्णय मुख्य न्यायाधीश पास करू शकते हे आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. पण नांदेड या दुर्घटनेची घेतलेली दखल ही सगळ्यात महत्वाची मानली जाते. या सगळ्याच यशातनं आरोग्य यंत्रणेच्या अक्षरशः लक्तर निघताय, वाघडे निघताय. प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात, आणखीन कशा प्रकारे सर्वसामान्य माणसांना आपलं आयुष्य गमवावं लागतं, आणखीन अनास्था किती असते, हे सगळं या याचिका सुनावणी दरम्यान समोर स्पष्ट होत आहे. ही धक्कादायक घटना आणि या धक्कादायक घटनाची हायकोर्टानं स्वतः घेतलेली दखल ही नक्कीच येत्या दिवसामध्ये दिशादर्शक होऊ शकते. पण अनेकांना आपले प्राण गमवावे लागले हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. श्वेता. प्रशांत, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आणि सुनावणी सुरू आहे त्याकडे देखील लक्ष ठेवून राहाच. तत्पूर्वी इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात इतर घडामोडी पाहण्यासाठी. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.